आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे जे काही आता विद्याधरने केलंय त्यामुळे स्वतः आता युगंधर आजारी पडलेला आहे आणि त्याच वेळेला विद्याधरने मात्र आता युगंधरला मारण्यासाठी घाणेरडा डाव करताच आनंदीच्या मदतीला स्वतः समिधा धावून येणार आणि आता ज्या वेळेला युगंधरच्या जीवाचा प्रश्न आलाय आणि त्या वेळेला त्याच्या दोन्ही बायका समिधा आणि आता त्याचबरोबर आनंदी या दोघींनी मात्र आता त्याला चांगला धडा शिकवत युगंधरच्या पाठीशी खंबीर उभं राहत सगळे गैरसमज दूर झालेले आहेत। आनंदीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः समिधा कशी काय आले, नक्की आता काय घडले आणि या सगळ्यामध्ये समिधाने कशा पद्धतीने आनंदीला न्याय मिळवून दिलेला आहे सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता विद्याधर मुद्दामच युगंधरला डिवचत आहे जेणेकरून मात्र आता युगंधर इकडे आता स्वतःवरतीच युगंधरला त्रास व्हावा किंवा या सगळ्यामध्ये युगंधरची तब्येत बिघडावी आणि तो सतत आता सांगत राहत आहे की काहीही झालं तरी सुद्धा तू नाकाम आहेस, तुझं लग्न नाकाम आहे। जर का आता तुला तुझ्या बायकोची इतकीच काळजी असती तर या सगळ्यामध्ये मात्र आता तू इकडे गप्प बसला नसतास। तुझ्या बायकोला ज्या वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये तुझी गरज होती आणि त्यावेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये मात्र आता तू कधीच तिच्या पाठीशी उभा राहिला नाहीस असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतो, तुझं तोंड बंद कर विद्याधर, मला तुझ्याशी एका शब्दाने काही बोलायचं नाहीये। विद्याधर म्हणतो, माझं तर तोंड आता तू बंद करशील, काहीही झालं तरी सुद्धा सत्य परिस्थिती बदलता येणार नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच म्हणजे युगंधर काही बोलत नाहीये आणि त्यावेळेला मात्र आता विद्याधर एक वाक्य बोलायला लागतो। विद्याधर मात्र सांगायला लागतो, काही नाहीये, पहिल्या बायकोला मात्र आता असं सोडून दिलंस म्हणजे आता कंपनी करत बसलास आणि पहिल्या बायकोची दयनीय अवस्था झाली, शेवटच्या क्षणी तिच्या जवळ सुद्धा नव्हतास। कारण काय, तू उबला होतास ना तिला आणि त्यामुळे मात्र तुला काही फरक पडत नव्हता। त्यानंतर दुसरं लग्न केलंस, दुसरं लग्न करून सुद्धा मात्र आता म्हणजे आता सध्या आनंदी करतोयस, पण तिच्या पाठीशी उभी राहायची वेळ आली तर उभं राहायला नाहीयेस। कारण आता काहीही झालं ना तरी सुद्धा तुझी फितरतच ती आहे। कारण परवा तिसरी कोणतीतरी मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये आली ना की आनंदीला सुद्धा डिच्छू दिल्याशिवाय तू कमी करणार नाहीयेस असं म्हटल्यावरती युगंधर चिडलाय आणि भास्कर एक शब्द पुढे बोललास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत त्यांनी आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाय, पण थांबेल तर तो विद्याधर कुठला, विद्याधर बोलतोयच आणि आता या सगळ्यामध्ये युगंधर खाली कोसळलाय। युगंधरला मात्र आता हे सगळं सहन नाही झालेलं आहे, नको ते घाणेरडे आरोप आता आपल्यावरती होत आहेत आणि त्यामुळे युगंधरला मात्र आता खूपच मोठा धक्का बसलाय आणि युगंधर या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच अस्वस्थ झालेला आहे आणि ताबडतोब युगंधर खाली पडलाय। आणि हीच तर मात्र आता योजना असते ती म्हणजे स्वतः आता विद्याधरची। विद्याधरने मुळातच सगळ्यांच्या समोर आता युगंधरला इतकं काही बोललंय की त्यानंतर युगंधर मूर्छा येऊन खाली पडलाय आणि हेच त्याला हवं असतं। लगेचच ताबडतोब बोलवलेलं आहे ते म्हणजे डॉक्टरांना बोलवल्यावरती युगंधरवरती उपचार चालू झालेले आहेत आणि त्याला मानसिक धक्का बसलाय। समिधाचा विषय जो काढलाय त्यामुळे तो जास्त ट्रॉमामध्ये गेलाय। कारण आता समिधाला या सगळ्यामध्ये शेवटच्या क्षणाला तुझी गरज होती पण तू तिकडे नव्हतास हे वाक्य त्याला आता खूपच लागलेलं आहे आणि त्याच वाक्याचा धसका त्याने घेतलाय आणि तो आता म्हणजे डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन आहे। बरं, तोचपर्यंत मात्र आता आनंदी इकडे विचार करते काय करू जेणेकरून मात्र आता इकडे या सगळ्यामधून युगंधर साहेब आता म्हणजे मालक साहेब चांगले आता होतील, तिला काही कळायला मार्ग नाहीये। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता विद्याधर तिकडे आलाय आणि तो सांगायला लागतो, ही घे आजपासून ही पांढरी साडी नेस जेणेकरून मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा ही पांढरी साडी आता तुझं भवितव्यच असणार आहे। कारण आता हीच पांढरी साडी तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी साथ देणार आहे असं म्हटल्यावरती आनंदी आता इकडे चिडलेली आहे आणि यावरती तो म्हणायला लागतो, बघितलंस ना आज कसा डाव खेळलाय ते सगळ्यांच्या समोर। आता मी युगंधरला मात्र आता अशा पद्धतीने काहीतरी हे केलंय तरी सुद्धा तो काही बोलू शकला नाहीये आणि आता असंच टोचून मी त्याला इतकं काही बोलणार ना की त्यानंतर मात्र आता तो या सगळ्यामध्ये मेलाच पाहिजे। आनंदी चिडले आणि आता युगंधरच्या बद्दलचा एक सुद्धा शब्द ती ऐकून घेत नाहीये। चिडलेली आनंदी मात्र आता इकडे थाडकन थोबाडीत देत
एक आता लगावून देते, ती म्हणजे स्वतः आता विद्याधरला मारल्यावरती मात्र आता विद्याधर इकडे खाली कोसळलाय. आनंदी इकडे सांगायला लागते, खबरदार, जर का मालक साहेबांच्या बद्दल आता एक जरी उणापुरा शब्द बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे. तापलेला तवा थाडकन गालावरती मारताच मात्र आता त्याचे धाबे दणाणलेले आहेत आणि त्याचमुळे मात्र आता तो इकडे विचार करतोय, काय चाललंय काय हिचं, म्हणजे आता ही या सगळ्यामध्ये इतकी आता म्हणजे हे झालेली आहे की आता मलाच मारण्यासाठी मात्र आता कमी करत नाहीये, त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला आनंदी सांगते, जर का मालक साहेबांच्या केसाला सुद्धा आता धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत तिने आता चांगलंच धमकवलंय. बरं, हे सगळं होत असताना विद्याधर विचार करतो, ते काही नाहीये, ही आनंदी अजूनही चुरू जरा जास्तच बोलायला लागलेली आहे. हिला जर का धडा शिकवायचा असेल तर आता गप्प बसून चालणार नाहीये, युगंधरला संपवलंच पाहिजे. आणि त्यानं इकडे आता शिल्पाला युगंधरची खूप काळजी वाटते आणि शिल्पालाच काय इतर सगळ्या मुलांना सुद्धा आता युगंधरची काळजी वाटत आहे. आणि युगंधर या सगळ्यामध्ये कधी बरा होईल, काय बरा होईल याबद्दलची चिंता सुद्धा लागून राहिली आहे. आणि त्याच वेळेला विद्याधर मात्र आता बोलतो, नाही, मला नाही वाटत की दादा या सगळ्यामधून उठून उभा राहील, कारण काही झालं तरी सुद्धा मात्र बघितलंच ना काल ज्या वेळेला मी आता त्याला काही बोललो तर आता किती हे झाला होता. चोराच्या मनात चांदणं, म्हणजे आता आपण मनापासून ज्या वेळेला खोट असते ना त्याच वेळेला या अशा गोष्टी घडतात. दादाच्या मनातच खोट आहे, कारण आता समिधा वहिनीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तेच केलं आणि आनंदीच्या बाबतीत पण तेच करतोय. यावरती मात्र आता लगेच चिडलेली आहे ती म्हणजे स्वतः आता शिल्पा. आणि खबरदार, काय बोलतोयस, कसं बोलतोयस, तुला आता साधी अक्कल आहे का, कुठे काय बोलायचं याच्याबद्दल सुद्धा आता तुला समजत नाहीये का, असं म्हणत मात्र आता चिडलेली आहे ती म्हणजे स्वतः आता शिल्पा. आणि चिडलेली शिल्पा या सगळ्यामध्ये रागाने मात्र आता त्याच्यावरती रागवते आणि मुलांच्या समोर काय बोलतोयस याचं जरा तरी स्वतःला भान आहे का असं त्याला विचारायला लागते. आणि त्याच वेळेला मात्र आता प्रांजल बोलतो, काका काय बोलतोयस तू, बाबांच्या बाबतीत काही होता कामा नये. बाबांच्या आणि आमच्यामध्ये मतभेद असले ना तरी सुद्धा बाबा आमच्यासाठी बाबाच असणार आहेत आणि त्यांच्या जीवाला काही व्हायला नको आहे. यावरती तो म्हणतो, नाही रे म्हणजे प्रांजल, मी स्वतःहून तर काय करायला जाणार आहे का, तू उगाच माझ्यावरती हे करू नकोस, मी आपलं जे मला वाटतंय ते बोलतोय. बरं, हे सगळं होत असताना शिल्पा विचार करायला लागते, नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता हा विद्याधर मुद्दाम हे सगळं करत असेल ना तर मला युगंधरला या सगळ्यापासून वाचवलं पाहिजे, कारण आता युगंधरचा जीव शिल्पासाठी महत्वाचा असतो. बरं, हे सगळं होत असताना आनंदी पेटून आणि आता ती इकडे आलेली आहे पृथ्वीकडे आणि ती पृथ्वीला सांगते, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की तुमच्या आईच्या मृत्यूला जबाबदार तुमचे आता बाबा आहेत. यावरती तो म्हणायला लागतो, हो, कारण वेळेत जर का आमच्या आईला म्हणजे उपचार मात्र आता मिळाले असते तर कदाचित या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा आमची आई जिवंत राहिली असती. आणि त्यावरती मात्र आता आनंदी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर का असंच वाटतंय ना तर आता तुम्ही असंच समजा, पण या सगळ्यामध्ये तुमच्या या वाटण्यामुळे जर का आता तुमच्या वडिलांच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर उद्या आता सगळेजण तुमच्यामुळे तुमच्या वडिलांचा जीव गेला असं म्हणायला कमी करणार नाहीत. आणि त्यावेळेला तुम्हाला ज्या काही यातना होतील ना त्या यातना मात्र आता कठीण असतील. यावरती तो म्हणतो, म्हणजे काय तुला म्हणायचंय. यावरती ती सांगते, कारण आता ज्या वेळेला इकडे बोललेले आहेत ना म्हणजे विद्याधर सरकार, तिथपासून आता इकडे मालक साहेबांची तब्येत बरी नाहीये, त्यांनी आता हाय खाल्ले समिधा ताईंना मात्र आता माझ्यामुळे समिधाला माझ्यामुळे म्हणजे मृत्यूला हे मनाला लावून घेतलंय आणि ते जर का त्यांनी मनातून जर का काढलं नाही तर मात्र या सगळ्यामध्ये त्यांचा जीव वाचणं आता कठीण आहे आणि हे सगळं तुमच्या हातात आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच पृथ्वीच्या लक्षात आले, आईला तर आपण गमावलेलं आहे पण बाबाला गमावणं हे आपल्याला खूप महागात पडणार आहे. आणि त्याच नंतर तडक उठून पृथ्वी आता निघालेला आहे, तो म्हणजे स्वतः आता युगंधरच्या रूम मध्ये आईचा फोटो आणि त्याच वेळेला आपल्या आईचा फोटो आता दाखवत इकडे स्वतः वडिलांना मात्र आता आईच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार नाही हे त्याने सांगितलंय.
आणि एका झटक्यामध्ये मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मात्र आता आपल्याला एंट्री होताना दिसणार आहे, ती म्हणजे समिधाची. हो प्रेक्षकांनो, समिधाची एंट्री कशी होणार आहे किंवा आता समिधा या सगळ्यामध्ये एंट्री करत आनंदीच्या पाठीशी खंबीरपणे कशी आणि काय उभी राहणार आहे, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळणार आहेत. पण समिधाच्या एंट्रीने मालिकेचा सगळा चेहरा मोहरा पार अगदी बदलून जाणार आहे.